नमस्कार. गवारची भाजी म्हटलं की हमखास 95% लोकांचं तरी नाकतोंड मुरडलं जातं. पण अशा पद्धतीने जर का तुम्ही गवारची भाजी केलीत, तर हे नाकतोंड मुरडणारे पण अगदी चवीने ही भाजी खातील. तर गवार स्वच्छ करून घेतली, तिचे तुकडे करून घेतले आणि मग चांगल्या पाण्यामध्ये त्याला 7 ते 8 मिनिटं चांगलं उकळून घेतलं. मऊ होते, कलर चेंज होतो म्हणजे उकडली आपली गवार. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलं, लसूण ठेचून घेतला. फोडणीला तेल तापवलं, राई, जिरं, हिंग हे सगळं घातल्यानंतर कढीपत्ता पण घातला फोडणीला आणि कोथिंबीर पण घातली आणि मग कांदा टाकला, लसूण विसरलेले, मग लसूण पण टाकली, पण छान शिजून आली होती ती. कांदा मऊ झाल्यानंतर मग टोमॅटो एक बारीक चिरून तो टाकला त्याच्यामध्ये आणि तोही परतून घेतला मस्तपैकी. वाफ आणून छानपैकी सगळं मऊ झाल्यावर पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आपला मालवणी मसाला हे सगळं घालून छान मिक्स करून घेतलं. वाफेवरती शिजवून घेतलं. सगळं एकजीव झाल्यानंतर आली वेळ उकडलेली गवार घालण्याची आणि थोडे मटार पण मी इथे फ्रोझन घातले होते त्याच्यामध्ये. मग चवीपुरतं मीठ, किंचित गूळ आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट याने टेस्ट वाढते. तर हे सगळं घालून छान मिक्स केलं. हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी परतून घेतलं आणि मग काय भाजी तयार. बस गरमागरम चपाती भाकरी बरोबर वाढा. बघा खातात की नाही. थँक यू सो मच.